विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधान भवनात मतदान. मतांचं गणित आमदारांना समजवण्यासाठी सगळ्या पक्षांचं नियोजन. आज सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत विधान परिषदेचं मतदान. मुंबईतल्या पावसाचा विधान परिषदेच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता. पावसामुळे मतदानाची 5 वाजेपर्यंतची वेळ करावी, ठाकरे गटाची मागणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसचे 4 आमदार तर भाजपनंही काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा. विधान परिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. आपल्या आमदारांवर विश्वास. विधान परिषद निवडणुकीआधी अजित पवारांचा माध्यमांशी बोलताना दावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार. बैठकीमध्ये आमदारांनी फर्स्ट प्रेफरन्समध्येच आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची भूमिका. मतदान कसं करायचं, आमदारांकडून सराव. आमच्याकडे या निवडणुकीमध्ये 1 मत अतिरिक्त. आमच्या 2 जागा सहज निवडून येतील. दीपक केसरकरांकडून विश्वास व्यक्त. मतदानापूर्वी पंकजा मुंडेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. आमचे सगळे उमेदवार विजयी होतील, पंकजा मुंडेंनी विश्वास व्यक्त केला. भाजपचे उमेदवार अमित गोरखे यांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अमित गोरखेंनाही आपल्या विजयाचा विश्वास. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी निवडणुकीपूर्वी दादर इथल्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी मुलांकडून प्रज्ञा सातव यांचं औक्षण. आमची काल बैठक झाली, मात्र स्ट्रॅटेजी ठरलेली नाही. आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण काँग्रेसलाच मत देणार, हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय होईल. आमची मतं फुटणार नाहीत, यावर आमचा विश्वास. भाजपचे आमदार पराग आळवणी यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी होणार. आमचा कोणताही उमेदवार फुटणार नाही, राजेश विटेकरांना विश्वास. बच्चू कडूही शिवसेना शिंदे गटासोबत. शिंदे गटाच्या आमदारांसह बच्चू कडूही ताज लँड एंडमध्ये. भाजप आमदारांची रात्री उशिरापर्यंत शाळा. निवडणूक हलक्यात घेऊ नका, फडणवीसांचा आमदारांना इशारा. एकही मत अवैध ठरू नये यासाठी 2 वेळा मॉक पोलिंग. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची बैठक. मतदान कसं करायचं, मत बाद होऊ नये, पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मतं कशा प्रकारे द्यायची या संदर्भात मार्गदर्शन केलं. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून व्हीप जारी. पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान करण्यासाठी व्हीप जारी. महायुतीचे 9 उमेदवार 100% निवडून येतील असा भातखळकरांना विश्वास आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्ष आमदारांची बैठक घेतली. काल रात्री उशिरा ही बैठक पार पडली. रात्री उशिरा ठाकरे गटाच्या आमदारांची ही बैठक आयटीसी ग्रँडमध्ये पार पडली. शिवसेना ठाकरे गटाच्या रणनीतीवर चर्चा झाली. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची खलबतं. 3 उमेदवारांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली रणनीती आखलेली. काँग्रेसचे 3 ते 4 आमदार क्रॉस वोटिंग करणार. ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहेत, आम्ही त्यांना मोजत नाही. शेकापचे नेते जयंत पाटील यांचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय रणनीती आखली आहे. त्या राजकीय रणनीतीचा फायदा आम्हाला होणार, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. राजकीय भूकंप झालाच तर तो आम्हीच करणार, रावसाहेब दानवेंचा दावा. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सगळे उमेदवार विजयी होतील. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंना विश्वास. मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार कायम, तर सकाळपासून काही भागात मुसळधार पाऊस. मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी शिरलं. पाणी साचल्यानं अंधेरी सबवेची वाहतूक ठप्प. मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाचा जोर, लोकल वाहतुकीवर परिणाम. 3ही मार्गांवरची वाहतूक उशिरानं. पावसामुळे मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात. मुंबईत मुसळधार पाऊस. किंग सर्कल भागामध्ये पाणी साचलं. पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीने.
मुंबईतील चुनाभट्टी स्थानकातील रेल्वे रुळांची उंची 4 इंचांपर्यंत वाढवण्यात येणार। चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पुन्हा पाणी साचू नये म्हणून मध्य रेल्वेचा निर्णय। सोलापूर आणि अकलूजच्या सराटीजवळ तुकोबांच्या पालखीचं पहिलं निरास्नान। यावेळी निरास्नान पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमधील बाजारपेठा सज्ज। विठ्ठलाच्या हजारो आकर्षक मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल। विठ्ठल रुक्मिणीच्या फायबर आणि पितळी मूर्तींना अधिक मागणी। आषाढी वारीमध्ये पंढरपुरात आल्यावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम बदलला। प्रदक्षिणा मार्गावरील संभाजी चौकातील नव्या कोऱ्या इमारतीमध्ये मुक्कामाची तयारी। अर्थसंकल्पात घोषणा करूनही वारकरी महामंडळाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। वारकरी महामंडळाचं मुख्यालय पंढरपूरमध्ये असेल। आषाढी पालखी सोहळ्यातील 3 दिंड्यांना विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार मिळणार। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 8 जण निवडून आले। आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होईल, तेव्हा 288 पैकी 225 जागा महाविकास आघाडी जिंकेल, शरद पवारांचा दावा। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर। जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना धमकावलं। पूजा खेडकर प्रकरणी समिती स्थापन। पूजा खेडकर यांची यूपीएससीमध्ये झालेली निवड आणि इतर संबंधित बाबींची सखोल चौकशी होणार। समिती खेडकर यांच्याबाबत 2 आठवड्यात अहवाल सादर करणार। पूजा खेडकरच्या आईकडून कारवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांनाच दमदाटी। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर देखील मनोरमा खेडकर धावून आल्या। वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन। पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याची माहिती समोर। पूजा खेडकर यांनी जे काही केलं ते आयएस पदाला अशोभनीय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। पूजा खेडकर प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी। हे असे आयएस अधिकारी सिस्टीममधले कलंक आहेत। अशा अधिकाऱ्यांची बदली होऊन काही होणार नाही तर त्यांना सस्पेंड केलं पाहिजे। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कारवाई करणार। खासगी ऑडी कारवर लाल निळा दिवा लावणं आणि महाराष्ट्र शासनाचं स्टिकर लावल्यानं कारवाई होणार। निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येतात। शरद पवारांची माहिती। राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात ही चांगली गोष्ट, पवारांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये शरद पवार इतका अभ्यास कोणाचाच नाही, त्यामुळे शरद पवार जे बोलतात ते प्रत्यक्षात देखील अंमलात आणतात। शरद पवारांच्या 288 जागांच्या वक्तव्याबाबत निलेश लंकेंची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार। अंबानींच्या विवाह सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत येणार। भाजपच्या सोशल मीडिया टीमचं विधानसभा निवडणुकीसाठी विचारमंथन। ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी व्यूहरचना आखली जाईल। विरोधकांचा खोटा प्रचार तात्काळ खोडून काढण्याच्या सूचना। विधानसभेसाठी भाजपची मोठी घोषणा। महाराष्ट्रात भाजप संवाद यात्रा काढणार। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती। दूध दराप्रश्नी आयोजित बैठक निष्फळ। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरू ठेवणार। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांची भूमिका। राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह ध्रुव राठी विरोधात हायकोर्टात याचिका। ईव्हीएम बाबत खोट्या, एकतर्फी आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनच्या वतीनं आरोप। सरकारी शाळांचा दर्जा सुधारा, मग मुलं दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत। हायकोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले। आरटी प्रवेशाबाबतच्या याचिकांवरची सुनावणी पूर्ण। हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला। नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपलीये मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा